मला तर कल्पनाही करवत नाही. म्हणजे सर मागे उभे आणि त्यांच्या समोर तांगडे लग्नाबद्दल बोलतोय. आणि आता काय अवस्था झाली होती बघितलंस ना? केवढा घाबरला होता. जय, पण त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तर हीच अवस्था झाली असती. बरं साई होता ना म्हणून सगळं सांभाळून घेतलं. नाहीतर तांगडे एकदा बोलायला सुरुवात केली की कुठे थांबावयाचं भानच राहत नाही. आज सगळं भान हरवलं असेल त्यांचं. जय काय रे. बरं जेव्हा सर आले तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता की आता पुढे काय. आणि तांगडे त्यांच्या चेहऱ्यावर हाच प्रश्न की झालं, गेली आता आपली नोकरी. पण आदिती, आपल्या ऑफिसमध्ये लग्नाबद्दल बोलणं म्हणजे एखादा बंड पुकारण्यासारखं आहे. हळू, आपण ऑफिस मध्येच आहोत अजून. पण एक नशीब म्हण, हा लग्नाचा विषय सरांच्या केबिन पर्यंत जायच्या आतच थांबला. म्हणजे आता कोणीही लग्नाबद्दल चर्चा करणार नाही. आपल्यासाठी बरं आहे, विषय संपला. आणि तांगडेची अवस्था बघून कोण कशाला चर्चा करेल. सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचं आणि शांत व्हायचं. हो, पण जय, एक अशी व्यक्ती आहे जी कधीही कुठलाही विषय काढू शकते. रजनी. बघ, आलं ना नाव तोंडावर. तू सुद्धा हेच नाव सांगणार होतीस. छे अदिती, आत्ता टेन्शन आलं होतं तुला, आता लगेच थट्टा सुचते. नाही, चल चल, नाहीतर खरंच रजनीला शंका येईल. चल.